नितीश कुमारांचं नाव जर मुख्यमंत्रीपदासाठी ठासून नाही सांगितलं भाजपने, तर त्याचा फायदा उठवण्या इतकं राजकीय अक्कल तेजस्वींकडे आहे. एनडीए किंवा भारतीय जनता पक्ष आणि नितीश कुमारांचा पक्ष यांचं जे एकत्रित अलायन्स आहे ते थोडेसे सत्तेत पण होते. त्यांच्याकडे संघटनात्मक बांधणी आहे. नितीश कुमार स्वतःही हुशार आहेत, मुरब्बी आहेत. आपण जे आता प्रश्नामध्ये विचारताना थोडं सांगितलं ते तथ्य आहे की महाविकास आघाडी जी महाराष्ट्रात आपण म्हणतो, म्हणजे बिहारमध्ये असं आहे की नितीश कुमार सत्तेवर आहेत आणि त्यांच्याबरोबर भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे. आज शेतामध्ये काय पेरलंय आणि किती पेरलंय ह्याच्यासाठी काही रॉकेट सायन्सची गरज नसते. राज्यातलं सरकार अतिशय मजबूत आहे, म्हणजे 2/3 पेक्षा जास्त मेजॉरिटी आहे, त्यामुळे तिथे काही प्रश्न येत नाही. मग अशा परिस्थितीत सत्ता कोणाला सोडायची नसते. त्यामुळे सत्तेतले जे पक्ष आहेत, सत्ताधारी अलायन्सचे, ते काही वेगवेगळे होणार नाहीत किती वाढले. मंडळी नमस्कार. मंडळी, महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात MMC न्यूज नेटवर्कच्या वर्तमानच्या या नवीन एपिसोडमध्ये मी मिलिंद लिमये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, आपल्या सगळ्यांची दिवाळी अतिशय आनंदाची, भरभराटीची आणि आरोग्यदायी गेली असेल अशी अपेक्षा बाळगतो. आणि आपण आवाजाचे प्रदूषण करणारे फटाके कमी फोडले असतील, मात्र अशी अपेक्षा बाळगतानाच राजकीय फटाके काही प्रमाणामध्ये निश्चितपणे फुटलेले आपल्याला पाहायला मिळालेत. आठवडाभरामध्ये जे काही सगळ्या घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती आपल्याला आढावा घ्यायचा आहे. आणि तो आढावा घेण्याकरता बिहारची निवडणूक आहे. मुख्यमंत्री पत्रकारांना भेटले आहेत, मग ते मुंबईला भेटले, नागपूरला भेटले. तिथे त्यांनी काही अनौपचारिकपणे बोलताना काहीतरी विधानं केलेली आहेत. ठाकरे बंधूंची दिवाळीत पुन्हा एकदा भेट झालेली आहे. या सगळ्या विषयाचा आपल्याला आढावा घ्यावा लागेल, त्याच्यावर चर्चा करावी लागेल. ते नेमकं एकमेकांशी काय बोलले आणि त्यातून काय अर्थ निघतात याबद्दल आपल्याला चर्चा करावी लागेल. आणि अर्थातच त्यासाठी माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे. शैलेंद्र, नमस्कार. नमस्कार. शैलेंद्र, दिवाळी संपलेली आहे. राजकीय फटाके आता मोठ्याने फोडायला सुरुवात केली जाईल, फुटले जातील, त्याचा आवाज होतील, धमाके होतील, बॉम्बस्फोट होतील, हायड्रोजन बॉम्ब येईल, आणखी काय बॉम्ब येतील ते येतील. सुरुवात करूया आपण बिहारच्या निवडणुकीपासून. आणि बिहारच्या निवडणुकीमध्ये आत्ताच्या घडीला आपण पाहिलं की महाविकास आघाडी, आपण ज्याला आपण महाराष्ट्राच्या परिप्रेक्षीमध्ये महागठबंधन तर त्याला महागठबंधन किंवा इंडिया आघाडी आपण त्याला म्हणूया. आणि तिकडे NDA, राष्ट्रीय लोकशाही आघाडी. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं जागा वाटप तातडीने झालं. त्यांनी उमेदवारही जाहीर केले, उमेदवारी अर्ज दाखलही केले. त्याच्या समोर इंडिया आघाडी मात्र जागा वाटप करू शकली नाही. त्यांचं शेवटपर्यंत त्यांनी घोळ घातला. उमेदवारी अर्ज दाखल करायच्या पहिल्या फेजमध्ये त्यांनी एकमेकांच्या समोर 10 ते 12 उमेदवार एकमेकांच्या समोर उभे केले. त्याला ते आता मैत्रीपूर्ण लढत असं म्हणतात. अर्थात काँग्रेसला जास्त जागा हव्या होत्या, आणखी त्याचं जे काही अलायन्स पार्टी होतं त्यांना हव्या होत्या, आणि शेवटी या सगळ्याच्या वरती सगळ्यात मोठा पक्ष आहे तो RJD तिथला, आणि त्याला सगळ्यात जास्त जागा हव्या होत्या कारण त्यांचा मुख्यमंत्री व्हायचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जागा वाटप आणि एकमेकांमधला असलेला जो ताळमेळ आहे, हा मुद्दा लोकांच्या दृष्टीने परसेप्शन म्हणून कितपत योग्य आणि कितपत महत्वाचा ठरतो? नाही, परसेप्शन लोकांचं वेगवेगळ्या घटकांमुळे निर्धारित होत असतं किंवा निश्चित होत असतं. पण आपण जे आता प्रश्नामध्ये विचारताना थोडं सांगितलं ते तथ्य आहे की महाविकास आघाडी जी महाराष्ट्रात आपण म्हणतो, म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या अलायन्स पार्टनर्सच्या विरोधातले इतर पक्ष. बिहारमध्ये असं आहे की नितीश कुमार सत्तेवर आहेत आणि त्यांच्याबरोबर भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे. आणि तिथे विरोधी पक्षात कोण आहेत तर तेजस्वी आहेत, जे लालू प्रसादांचे चिरंजीव आहेत, आणि त्यांच्याबरोबर काँग्रेस आहे मुख्यत्वे. बाकी इतर पक्ष जसे रामविलास पासवानांचे चिरंजीव वगैरे हे इकडे ते तिकडे, असे तिथे काही छोट्या पार्टीज पण आहेत. त्याच्यामध्ये ते जे राजकीय विश्लेषक जे होते की जे ज्याला सेफॉलॉजिस्ट प्रशांत किशोर या नावाने सगळे भारतातले लोक ओळखतात त्यांच्या अनेक निवडणूक निकालांमुळे, आणि नंतर ते जसे चुकत गेले तसं मग ती पॉप्युलॅरिटी कमी झाली, त्यांनी एक पक्ष काढलेला आहे. तर आता या सगळ्यामध्ये NDA किंवा भारतीय जनता पक्ष आणि नितीश कुमारांचा पक्ष यांचं जे एकत्रित अलायन्स आहे ते थोडेसे सत्तेत पण होते. त्यांच्याकडे एक संघटनात्मक बांधणी आहे. नितीश कुमार स्वतःही हुशार आहेत, मुरब्बी आहेत, आणि त्यामुळे त्यांची रचनात्मक बांधणी चांगली असल्यामुळे, त्यांच्याकडे ऑर्गनाइज स्वरूपाचं सगळं नेटवर्क असल्यामुळे आज त्यांचं जागा वाटप थोडं लवकर जाहीर झालं. त्याच्यात काही ज्याला हिंदीत मनमुटाव किंवा नागदुऱ्या काढाव्या लागल्या असं काही झालं नाही.
कारण नितीश कुमारांचा फेस त्यांनी दाखवूनच आधीच निवडणुका लढल्यात यापूर्वी सुद्धा भारतीय जनता पक्षाने. प्रसंगी जास्त आमदार आले तरी त्यांना करू असंही म्हणलं होतं पूर्वी. ते पाळलंही होतं. त्यामुळे अशा प्रकारची रचना असल्यामुळे त्यांचं पटकन झालं जागा वाटप आणि त्याच्यात काही कुरबुरी आहेत असं समोर आलं नाही. अंतर्गत असू शकतात पण समोर आल्या नाही. जे परसेप्शनचा भाग आहे तो. आणि महागठबंधन किंवा जी इंडिया आघाडीतले सगळे घटक पक्ष आहेत त्याच्यामध्ये मी म्हणजे दिल्लीत काम केलं टेलिव्हिजन चॅनल्ससाठी त्यालाही आता 20 वर्ष होऊन गेली. तर म्हणजे 20 वर्ष होऊन 2006 ला सोडलं टीव्ही समजा. तर 20 एक वर्ष झाली. तेव्हा जी अ, बिहारमध्ये अवस्था होती काँग्रेस पक्षाची त्यात काही फार सुधारणा नाही झाली. म्हणजे जवळपास लोकसभेच्या 40 जागांपैकी 4 जागा देतील किंवा विधानसभेच्या 200 जागांतल्या 20 देतील. म्हणजे या पद्धतीने जर काँग्रेससारख्या 125, 130, 140 वर्ष जुन्या पक्षाला जागा वाटपात तेजस्वी किंवा लालू प्रसाद म्हणजे पूर्वी लालू प्रसाद आता त्यांचे चिरंजीव यांच्याकडे मनधरणी करून जागा पदरात पाडाव्या लागत असतील 20, 30, 25 असं तर काय अवस्था आहे त्या पक्षाची. आणि आज अनेक लोक काँग्रेसमधले बिहारमधले आमचे मित्र पत्रकारितेतले राजकारणातले सांगतात काय की जर काँग्रेस स्वतःच्या पायावर उभी राहिली नाही आणि स्वतः निवडणुका लढली नाही तर ती वाढणार नाही तिथे. आणि आत्ताच्या निवडणुकीत तेच होतंय, की ते तेजस्वींच्या बरोबर लढतात. तेजस्वींनाच त्यांनी मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून मान्य केलंय आणि ते करताना तेजस्वी यादव किंवा लालू प्रसाद यादव इतके हुशार राजकारणी आणि स्थानिक माहिती त्यांना इतकी जास्ती आहे, की ते शक्यतो पडणाऱ्या जागा स्वतःकडे घेत नाहीत. म्हणून एकीकडे लढताना जास्ती लढले तरी स्ट्राईक रेटही त्यांचा जास्ती असतो. आणि हे वेळोवेळी दिसून आलं. तुम्ही मागच्या बिहार निवडणुकांचे निकाल बघा, जागा बघा आणि मग काँग्रेसला ते काय देतील, पदरात माप टाकतील ते घ्यावं लागतं आणि त्यामुळे काँग्रेस इथे दुबळे राहिले आणि तीच परिस्थिती त्यांची काही प्रमाणात युपीमध्ये होत होती. आता पहिल्यांदा काँग्रेस लोकसभेमध्ये जे एकदम 99 ला आले, आधी 45 मध्ये गेले होते सगळे विरोधी पक्ष. त्याचं कारण ते स्वतःच्या पायावर जर उभे राहिले तर ते थोडेसे पुढे येतील. ते मुलायम सिंगांच्या बरोबर, त्यांच्या मुलाच्या मुलाबरोबर, लालू प्रसादांबरोबर, तेजस्वींच्या बरोबर राहिले, तर त्यांची भूमिका ही सपोर्टिंग ॲक्टरचीच राहील. ते मेनस्ट्रीमला येणार नाहीत. आणि तीच परिस्थिती आज बिहारमध्ये. हे झालं मोठं राजकारणाचं. त्याच्या पलीकडे जाऊन बिहारमध्ये एक इम्प्रेशन सगळे लोकं देतात जाऊन येणारे किंवा बातम्यांमधनं. आता त्याच्यामध्ये माध्यमांवर आरोप केले जातात, की मोदी किंवा भाजपने सगळा गोदी मीडिया विकत घेतले वगैरे. परंतु सगळे लोकं तिथे बिहारमध्ये एनडीएला एज आहे असं म्हणतात किंवा ते पुढे आहेत असं म्हणतात. त्याची कारणं तीच आहेत, की खरं तर आता काही प्रमाणात गुन्ह्यांमध्ये वाढ झाली तिथे गेल्या काही काळामध्ये. पण एक सेन्स ऑफ सिक्युरिटी आहे, तो वाढला नितीश कुमारांच्या काळात. म्हणजे लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती काही खूप प्रचंड सुधारली आहे, ग्रेट आहे असं नाही. पण पूर्वी जे जंगलराजचा प्रकार होता, तो कमी झालाय. म्हणजे काय तर गुन्ह्याची संख्या आणि स्टॅटिस्टिक्स जरी दाखवलं, तरी सेन्स ऑफ सिक्युरिटी जो आहे, तो ओव्हरऑल बिहारमध्ये वाढलाय. दुसरी गोष्ट शिक्षणाच्या मागे लागणं. स्वतः नितीश कुमार हे हुशार आहेत, इंजिनिअर आहेत अकॅडमिकली म्हणजे लालू प्रसादही हुशारच आहेत. पण त्यांचा जो तोंडावळा आहे तो टिपिकल ग्रामीण आणि थोडासा अडाणी माणसाच्याकडे आपलंसं वाटावं अशा प्रकारचा होता. म्हणजे एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये ते सूप पीत बसलेत आणि आम्ही गेलो कॅमेरा घेऊन, तर पटकन चमचा हातात खाली ठेवायचा आणि बाउल घेऊन सूप प्यायला लागायचं. का तर आपण अशिक्षित अनपढ लोकांच्या जवळच्या आहोत हे वाटावं, ही खबरदारी त्यांनी घेतली. त्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे जातीची समीकरणं बिहारमधला एक सरासरी वोटर जो आहे तो हुशार आहे. त्यांना जातीचं राजकारण आपण समजावून सांगायची गरज नाही. त्यांना ते इनहेरंटली कळतं. पण त्याच्या पलीकडे जाऊन हा प्रदेश जो आहे तो म्हणजे प्रदेश को नरक बना दिया था लागू नये. या पद्धतीची प्रतिक्रिया घराघरात बायका देऊन आपल्या मुलाला त्यांचं स्वप्न काय असतं 8वीत नापास हो, 9वीत नापास हो, 10वीत हो किंवा 12वी फेल हो किंवा जे काही शिक्षण थांबेल त्या क्षणी तू बिहार सोडून जा. इथे राहू नको. नरक बना दिया है प्रदेश को. तर या पद्धतीचं वातावरण एक 15-20 वर्ष लोकांनी भोगलंय आणि त्यानंतर नितीश कुमार आले. ही पार्श्वभूमी लक्षात घेतली तर आता जरी क्राईममध्ये प्रचंड सुधारणा नसली आली तरी हिनियस क्राईम कमी होणं किंवा ज्या प्रमाणात अपहरणाची इंडस्ट्री ज्याच्यावरून अपहरण सिनेमा आला, गंगाजल सारखा सिनेमा आला. म्हणजे कायदा धाब्यावर बसून वाटेल ते करणं, जे आपल्याकडे आपण बीडमध्ये बघतोय. ते अख्ख्या बिहारमध्ये सातत्याने व्हायचं, जंगलराज वाटायचं. तो प्रकार नितीश कुमारांच्या काळात कमी झाला हे वास्तव आणि त्याचाच पंतप्रधानांच्या परवाच्या वाक्यातही आलं, की मी त्या जंगलराज विषयाकडे येतो. मी त्याच विषयाकडे येतो, की आता तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे असं काय अजब भाजपने घोषित केलेलं नाही किंवा एनडीएने यापूर्वी केलं होतं. त्यापूर्वी केलेलं कारण होतं. काय त्यांचे फेज आउट व्हायचं आता काळ आलाय जवळ असं आता वाटायला लागलं. त्यामुळे पुन्हा विषय लक्षात घेतला नितीश कुमार यांचं वाढलेलं वय ते मध्यंतरीच्या काळामध्ये खूप आजारी आहेत अशा पद्धतीच्या झालेल्या चर्चा
दुसरी महत्वाची गोष्ट, भाजपला तिथे आपला मुख्यमंत्री बसवायचा आहे, ही म्हणजे न लपून राहिलेली गोष्ट. आणि त्याच्या पलीकडे जाऊन नितीश कुमार यांच्या नेतृत्वात आम्ही लढतो आहोत. मात्र भविष्यात काय होईल आताच्या घडीला आम्ही सांगत नाही. पंतप्रधानांनी जी काय आता सभा घेतली त्याच्यामध्ये नितीश कुमारही होते, 2 सभा घेतल्या त्यांनी आणि सांगितलं की जंगलराज संपवलंय आणि आम्ही आमचं सुशासन देतो आहे, असं त्यांनी सांगितलं. यांना जर तुम्ही निवडून दिलं पुन्हा, म्हणजे लालू प्रसाद यादव आणि कंपनीला, तर पुन्हा एकदा जंगलराज येईल, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवतो आहे, असं त्यांनी जाहीर सभेमध्ये सांगितलं आहे. मात्र उमेदवार घोषित केलेला नाही मुख्यमंत्री पदाचा एक. त्याचबरोबर दुसरीकडे इंडिया आघाडीने मात्र, म्हणजे स्वतः राहुल गांधी गेले नाहीत, त्यांनी अशोक गहलोत नावाचे त्यांचे वरिष्ठ नेते आहेत त्यांना तिथे पाठवलं आणि त्यांनी, अशोक गहलोत यांनी, मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आमचा राजदचे तेजस्वी यादव असतील असं त्यांनी जाहीर केलं. दुसरीकडे जो व्हीआयपी नावाचा जो काही पक्ष आहे, ज्याला जो नाराज होता जागा वाटपामध्ये, त्याला कुठेतरी एक उपमुख्यमंत्री. चोच करण्याकरता किंवा त्यांचा उपमुख्यमंत्री पदाचा उमेदवार त्यांनी जाहीर केलेला आहे. म्हणजे एक काँग्रेसचा आणखी असणारच आहे, पण एक उपमुख्यमंत्री पद जाहीर केलं, एक मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला. व्हेअरएज एनडीए आघाडीने मात्र जाहीर केला नाही. पुन्हा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे परसेप्शनची जी काही गोष्ट असते ती, तर अशा पद्धतीचे चेहरे जाहीर करून आणि निवडणुका ज्या पद्धतीने लढवल्या जातील दोन्ही बाजूनी, त्या परसेप्शननी काही फरक पडेल का? म्हणजे इथे नितीश कुमार मुख्यमंत्री पदाचे उमेदवार नाहीत, दुसरीकडे तेजस्वी यादव मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत, असं लोकांच्या समोर प्रेझेंट करणं, हे लोकांच्या परसेप्शन मध्ये मतं मिळवण्याच्या दृष्टीने कितपत महत्वाचं आहे. अगदी बरोबर आहे हा मुद्दा. त्याचं कारण असं, की मी जसं मगाशी म्हणालो, बिहारमधला सरासरी ॲव्हरेज माणूस हा जात समीकरण आणि ह्याच्यात हुशार आहे, त्याला हे जन्मापासून माहिती आहे. तसं तेजस्वी यादव हे देखील हुशार राजकारणी आहेत. म्हणजे मागच्या निवडणुकीला ते थोडक्यात निसटते हारले आणि त्यावेळेला हरूनही ते निवडणूक जिंकले, अशा प्रकारची प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली होती आणि ती लोकांना आवडली होती. कारण तेजस्वी लढले मोदींशी, असं चित्र निर्माण होतं. तसं आत्ता नितीश कुमारांचं नाव जर मुख्यमंत्रीपदासाठी ठासून नाही सांगितलं भाजपने, तर त्याचा फायदा उठवण्या इतकं राजकीय अक्कल तेजस्वींकडे आहे. त्यांच्या सभांमध्येही ते म्हणतील, की हे नितीश कुमारांना फेज आउट करणार आहेत आणि भाजप नेत्यांना वापरून घेते. आज समजा नितीश कुमारांना अँबिशन आहे का? तर आहे. वय कितीही असलं तरी ते, म्हणजे वाजपेयी सुद्धा, म्हणजे अक्षरशः चालता येत नव्हतं तेव्हाही पंतप्रधान होते शेवटी. तीच गोष्ट आत्ता उद्धव ठाकरे निवडणुका झाल्यानंतर 19च्या निर्विवादपणे भाजप आणि शिवसेनेला बहुमत असतानाही काँग्रेस एनसीपी बरोबर गेले. उद्या नितीश कुमारांचं कशावरनं तसं होणार नाही. ही जी राजकीय अनिश्चितता असते, की तुम्हाला अजूनही कायद्यात किंवा निवडणुकीच्या कायद्यात अशी बंधन नाहीये, की प्रिपोर अलायन्स केला म्हणजे निवडणूक पूर्व युती केली म्हणून नंतर ती ठेवायलाच पाहिजे. आणि हे अनेक निवडणुकात लागू होणार आहे. म्हणून उमेदवार मुख्यमंत्री पदाचा ठासून जाहीर न करणं, याचा काही वेळेला फायदा होतो, काही वेळेला नुकसान होतं. तो फायदा तेजस्वी किती घेऊ शकतात हे महत्वाचं. दुसरीकडे विकासाचा प्लॅन जो सांगतात सगळीकडे, हे बिहारमध्ये आम्ही ज्या काय डेव्हलपमेंट केलं आणि प्रदेशाला आणखीन उत्तम करायचंय, हे मोदी सांगतील, नितीश कुमार सांगतील आणि स्टार कॅम्पेनर सांगतील. ते लोकांना कितपत पचनी पडतं, त्यांचा अनुभव काय गेल्या काही काळातला, ह्याच्यावर याचा निर्णय ठरेल. मात्र असंच होईल किंवा तसंच होईल हे इतकं अचूक भाकीत करणं या घडीला तरी कोणाला इतर शक्य होईल असं वाटत नाही मला. आणि केलं आणि चुकून बरोबर आलं तर कावळा बसायला फांदी तुटायला म्हणावं लागेल इतकंच. निश्चितपणे. आपण महाराष्ट्राकडे येऊया, कारण बिहारची निवडणूक अजून व्हायची आहे. अजून मतदानही व्हायचं. बराच रंग त्यात चढायचा आहे. अजून मतदान व्हायचं आहे. मतदान होण्याच्या पूर्वी प्रचारामध्ये जो काय रंग चढेल, कदाचित आपण त्याच्यावरती आपल्याला पुन्हा बोलावं पुढच्या लागेल. आठवड्यात होईल. त्यावेळेला आपण तो बोलूया. मात्र आपण थोडस या दिवाळीच्या दरम्यान जे काय सगळं महाराष्ट्रामध्ये घडामोडी घडल्या, त्यापैकी तशा आपण मागच्या वेळेला म्हटलं होतं की फार काही राजकीय घडामोडी घडणार नाही, परंतु काही विधानं मात्र निश्चितपणे समोर आलेली आहेत, काही भेटीगाठी समोर आलेल्या आहेत आणि या भेटीगाठींचे आणि विधानांचे अर्थ आपल्याला काढावेच लागतील. पत्रकारांना दिवाळी करता, स्नेहसंमेलनाकरता मुख्यमंत्री नेहमी बोलवतात. त्यांनी ते मुंबईला बोलवलं, नागपूरला बोलवलं. नागपूर त्यांची स्वतःची जागा असल्यामुळे किंवा त्यांचं मूळ घर असल्यामुळे तिकडे त्यांनी तिथल्याही पत्रकारांना बोलवलं. तिथे त्यांनी जे काय अनौपचारिक गप्पा मारल्या, कारण तिथे काय कॅमेरा ऑन नव्हते सगळ्यांचे आणि तिथल्या काय बातम्या प्रसिद्ध होतील, पण त्या शेवटी प्रसिद्ध होतातच काही म्हटलं तरी. त्यांनी जे काय 2-3 विधानं केली, त्या 2-3 विधानामध्ये एक विधान होतं तर त्यांचं, जे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने देखील महत्वाचं आहे, ते म्हणजे शेतकऱ्यांना जो काय पूरग्रस्त आता अतिवृष्टी सगळी झाली, या अतिवृष्टीग्रस्तांना
साधारणपणे 65% लोकांना थेट लाभ मिळालेला आहे, पैसे त्यांच्या खात्यात पोहोचलेले आहेत, असं त्यांनी विधान केलेलं आहे. मी ते विधान आपण जर थोडंसं ताडून पाहिलं तर आपल्याला हे लक्षात येईल की एकंदरीतच काँग्रेस किंवा विरोधक यांनी दिवाळीच्या दरम्यान कुठलाही आवाज उठवलेला नाही, आरडाओरड केलेला नाही, शेतकरी संघटनांनी कुठलाही आरडाओरड केलेला नाही, आम्हाला पैसेच मिळाले नाहीत, अशी परिस्थिती आत्ताच्या घडीला तरी ती निर्माण झालेली आपल्याला दिसत नाहीये. त्याचा अर्थ शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत त्यांच्या खात्यामध्ये, अगदी पुरेसे प्रमाणात नसतील मिळाले, पूर्ण जरी नसतील मिळाले तरी यांनी बऱ्यापैकी पैसे त्यांच्या खात्यामध्ये पोहोचवलेले आहेत. अर्थात मुख्यमंत्री म्हणाले की ही सगळी किचकट प्रक्रिया असते, पण आम्ही ते पोहोचवलेले आहेत. याचा कुठेतरी म्हणजे हे एक्सपिडाईट करण्यामध्ये किंवा आपण हे स्पीडअप करण्यामध्ये जलद गतीने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पोहोचवण्याच्या दृष्टीने देवेंद्र फडणवीस हे टास्क मास्टर आहेत, हे आता आपल्याला मान्य करावं हवं. तर त्यांनी ते व्यवस्थितपणे पोहोचवले आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होतोय असं वाटतंय का? नाही, 2 गोष्टी अशा आहेत त्याच्यामध्ये. देवेंद्र फडणवीस म्हणजे 14 ते 19 मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेला देखील मी 14 ते 19ची आठवण करून देण्याचं कारण असं, की थोडंसं कसं असतं, की आपल्या राज्याच्या राजकारणामध्ये आपण एक 25 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी आणि 50 वर्षापूर्वी असे टप्पे जर 2 पाहिले, तर त्याच्यामध्ये पुढारी म्हटलं, की एक धोतर, पांढरी टोपी, सदरा या पद्धतीचा आणि ग्रामीण राजकारणाचा तोंडाळा असलेले नेते, मग ते सहकारातनं आलेले नेते आणि त्यात काही गैरही नाही. म्हणजे जसं वसंतदादा पाटील होते, त्यांच्या शिक्षणाविषयी कुणीही अवाक्षर वेडवाकडं बोलणार नाही. कारण शिक्षण हा माणसाच्या शहाणपणाचा क्रायटेरिया नाही. शहाणपणाचा निकष होऊ शकत नाही. हे वसंतदादांनी सिद्ध केलं. तसंच यशवंतराव चव्हाण जे पहिले मुख्यमंत्री होते, त्यांनी सुसंस्कृतपणा काय असतो राजकारणातला हे आपल्या शालीन आणि सुसंस्कृत वागण्या बोलण्यातनं दाखवून दिलं. पवारांनी मुरब्बी राजकारण काय असतं हे दाखवून दिलं. त्याच्या पुढे वसंतराव नाईकांनी तर म्हणजे सर्वाधिक काळ कार्य केलं आणि ग्रीन रिव्होल्यूशन किंवा हरित क्रांती त्यांच्या काळात आली, ते राज्यात असताना. असे अनेक मुख्यमंत्री पदाचे लोक पाहिल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस जे आहेत, ते पुढच्या पिढीचे 21व्या शतकातले मुख्यमंत्री आहेत. मध्ये विलासराव सुशीलकुमार हे देखील होऊन गेले. विलासराव हे त्यातले मधला ब्रिज किंवा पूल म्हणता येतील असे मुख्यमंत्री. ते मागच्याही पिढीत आणि पुढच्याही पिढीत सहज बसतील इतके उमदे मुख्यमंत्री होते आणि अतिशय कर्तृत्ववान मुख्यमंत्री होते. पृथ्वीराज चव्हाण अतिशय उच्च शिक्षित होते, पण त्यांना टर्म खूप आदर्शच्या घोटाळ्यांच्या बॅकड्रॉपवरून मिळाली आणि 3 वर्ष 10 महिन्याचाच कालावधी मिळाला. पण मुख्यमंत्री फडणवीसांना 5 वर्षाचा कालावधी मिळाला आणि ते पुढच्या पिढीचे आहेत. सुविद्य म्हणजे एल-एल-बी आहेत, गोल्ड मेडलिस्ट आहेत. त्याच्यानंतर परदेशात काही कोर्स करून आलेले होते आणि त्यांनी तो जो अर्बन तोंडावळा त्यांचा जो आहे, त्यांच्या पक्षाचा जो आहे, त्यामुळे टेक्नॉलॉजीचा वापर, ट्वीट, लिंक्डइन हे सगळं पुढची पिढी जी जाते 21व्या शतकातली, त्या दिशेने ते स्वतः जात आहेत. म्हणून त्यांनी आपले सरकारसारखं पोर्टल आणलं, म्हणजे ऑनलाईन सरकारची कामं झाली पाहिजेत. मध्य प्रदेशचा जो राईट टू सर्व्हिसेस ॲक्ट आहे, तसा कायदा महाराष्ट्रात आणला. म्हणजे लोकांना ज्या सेवा मिळतात त्याला उत्तरदायित्व असावं ब्युरोक्रेसीकडे. उत्तरदायी असावं सरकार, हा प्रयत्न केला. त्या सगळ्यातनं ज्यावेळेला शेतकरी आपल्या शेतामध्ये बियाणं पेरतो, तर सॅटेलाईट आहेत पूर्वापार. आपण इन्सॅट वगैरे सॅटेलाईट कम्युनिकेशन सॅटेलाईट म्हणून पाहिले. म्हणजे ती क्रांती वर्षानुवर्ष आपल्याकडे झाली. मोदींच्या सरकारमध्ये आपण डिफेन्स आणि अंतरिक्ष संशोधन या क्षेत्रामध्ये एक्सपोर्टही करायला लागलोय आता. इतर देशांचे सॅटेलाईट मोठ्या प्रमाणात उडवायला लागलोय. या सगळ्याचा फायदा घेऊन आज शेतामध्ये काय पेरलंय आणि किती पेरलंय, ह्याच्यासाठी काही रॉकेट सायन्सची गरज नसते. जमिनीचं सॉइलची हेल्थ काय हे सांगायला रॉकेट सायन्सची गरज नसते. या सगळ्याचा अवलंब हे सरकार करतंय. त्यामुळे तुलनेने पूर्वी जसं नजर आणेवारी म्हणजे बघून तलाठी बघायचा, किती पीक लावलंय, किती गेलंय, 10% गेलंय का 20% इतपत आलं होतं. या सगळ्या प्रक्रिया टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे सुलभ झाल्यात, सोप्या झाल्यात आणि त्यामुळे नुकसानीचे अंदाज घेणंही म्हणजे कागदोपत्री आजही पंचनामे होतात. पण मुळात ढोबळमानाने अंदाज यायला वेळ कमी लागतोय. आणि आत्ताचा पाऊस इतका अभूतपूर्व झालाय, की अनेकांचं पीक अख्खच्या अख्खं गेलंय. याचा अर्थ त्या माणसाचं क्षेत्र किती आणि काय गेलं आणि त्याला किती एलिजिबल आहे नुकसानीला, हे कमी वेळात कॅल्क्युलेट करता येतंय. आणि त्यामुळे ज्या गावांमध्ये म्हणजे त्यांनी जितके जिल्हे आणि जितकी गावं नुकसानग्रस्त ठरवली, त्यातल्या शेतकऱ्यांचे मला वाटतं पंचनामे होत राहतील. पण खात्यामध्ये थेट रक्कम जमा होणं जे डीबीटीमुळे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरमुळे, ती मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे ज्यावेळेला 31,612 कोटीचं पॅकेज कॅबिनेटच्या बैठकीनंतर जाहीर केलं मंत्रिमंडळाच्या, तेव्हाच मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं, की ही प्रक्रिया आम्ही दिवाळीपूर्वी पूर्ण करू.
आज दिवाळी जस्ट संपलेली आहे आणि ते जर म्हणत असतील की 65% लोकांना लाभ मिळालाय, तर डीबीटीच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना मिळालाय. मग ज्यांना मिळालं नाही त्यांचं काय? तर त्यांच्यामध्ये काही तांत्रिक गोष्टी असतील, की सोईंग किती केलं होतं, क्रॉप कुठल्या लेव्हलला आलं होतं, त्याच्यानंतर नेमकं तितक्या सगळ्या क्षेत्रात सोईंग झालं होतं का? आणि या शिवाय शेती क्षेत्रातले तज्ञ सांगू शकतील, की अन्य तांत्रिक इश्यू काय-काय असतात, की नेमकं नुकसान काय झालंय. तर या सगळ्याचा आढावा घेऊन उरलेल्या लोकांनाही दिला जाईल. म्हणून आपण आत्ता तरी त्याला बिलीव्ह करण्याशिवाय आपल्याकडे तरणोपाय नाही. कारण आपल्याला तसा मार्ग नाही क्रॉस चेक करण्याचा, जमिनीवर जाऊन. तरीही काही केसेस येतील, की एका शेतकऱ्याला 5 एकराला ₹92 मिळाले, ₹40 मिळाले. ते अबरेशन असतील आणि निवडणुकीच्या मतदान यादीतल्या ज्या घोटाळे असतात, मतदार यादीतले जे येतायत, तशाच प्रकारे कॉम्पेन्सेशनमध्ये असले, तर ते योग्य मार्गाने सरकारकडून सांगायला हवेत. त्याची ब्युरोक्रसी आणि सरकार दखल घेईल आणि मला वाटतं त्यात करेक्शन व्हायला हव्यात. म्हणजे त्या त्या कोणी शेतकऱ्याला नसेल मिळालं किंवा कमी मिळालं असेल, तर ते चूकच आहे. ते मिळायलाच हवं. पण टेक्नॉलॉजीचा वापर प्रभावीपणे केला आणि सरकार जर तसं सकारात्मक असेल, तर ते पटापटा मिळू शकतात आणि त्यामुळे 65% मिळाले असतील, तर ती चांगलीच गोष्ट आहे. निश्चितपणे आपण आता त्याचे एक आणखीन काय परिणाम होतात, कोणाला मिळतात, कोणाला मिळत नाही, ते येत कोणाच्या राहील. तक्रारी आहेत, त्याच्यावरती किती आंदोलनं होतील, यावरती आपल्याला भविष्यात सुद्धा कदाचित चर्चा करावी लागेल. त्यावेळेला आपण ती करूया. मुख्यमंत्र्यांनी एक दुसरं विधान जे केलं होतं ते फार महत्वाचं होतं आणि ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये केलेलं होतं. त्यांनी असं म्हटलं होतं, की बहुतांश ठिकाणी आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न असेल, मात्र काही ठिकाणी आम्ही करणारच नाही. का त्याच्या मागचं कारण हे आहे, की आमचे तिन्ही पक्ष इतके स्ट्रॉंग आहेत, की आम्ही एकमेकांच्या समोर लढलो तर समोरच्यांचा फायदा होईल, म्हणजे विरोधकांचा फायदा होईल. त्यांनी त्याच्याकरता उदाहरण दिलं पिंपरी चिंचवडचं आणि पिंपरी चिंचवडमध्ये त्यांचं असं म्हणणं होतं, की आम्ही इतके स्ट्रॉंग आहोत, की समोरच्याला आम्हाला फायदा द्यायचा नाही. याचाच अर्थ त्यांनी असं स्पष्टपणे अप्रत्यक्षपणे सांगून टाकलं, की पिंपरी चिंचवडमध्ये आमची महायुती होणार नाही. तसंच त्यांनी ठाण्याच्या बाबतीतही म्हटलं, ठाण्याच्या बाबतीत त्यांनी थेट काही म्हटलेलं नाही. आम्ही एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून त्या संदर्भातला निर्णय करू असं त्यांनी म्हटलेलं आहे. मुंबईमध्ये मात्र महायुती होईल असं त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे. या सगळ्या गोष्टी म्हणजे एकंदरीत मी सगळ्या महापालिकांबद्दल बोलत नाही. परंतु त्यांनी जे काही सगळं हे विधान केलं, या विधानाचा अर्थ आपण नेमका कशा पद्धतीने लावता येईल आपल्याला? 2 गोष्टी अशा आहेत या निवडणुकीच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या. मुळामध्ये लोकसभेची निवडणूक झाली आहे, विधानसभेची झाली आहे. म्हणजे मोदींच्या पातळीवर केंद्र सरकारची निवडणूक लगेच होणार नाही. राज्यातलं सरकार अतिशय मजबूत आहे. म्हणजे 2/3च्या पेक्षा जास्त मेजॉरिटी आहे. त्यामुळे तिथे काही प्रश्न येत नाही. मग अशा परिस्थितीत सत्ता कोणाला सोडायची नसते. त्यामुळे सत्तेतले जे पक्ष आहेत सत्ताधारी अलायन्सचे, ते काही वेगवेगळे होणार नाहीत किती भांडले तरी. मग स्थानिक पातळीवर काय भांडायचं ते भांडू दे ना. एकदा काय ते होऊ दे, काय व्हायचं ते. दूध का दूध, पाणी का पाणी. या पद्धतीने एकतर ते आजमावणं म्हणतात एकमेकाला ते होतं. दुसरीकडे कितीही वल्गना केल्या, की तुम्ही आमच्या आधाराने आणि आम्ही तुमच्या आधाराने उभे राहिलो, तरी एकदा कळेल खालच्या पातळीवर काय ताकद येते. कारण राज्यात आणि केंद्रात गमवण्यासारखं आता काही नाहीये. दुसरीकडे मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने आणि एकनाथ शिंदेच्याही दृष्टीने म्हणजे इथे लक्षात घ्या, की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा असो किंवा अजित पवारांचा असो, त्यांचं मुंबई महापालिकेमध्ये तितकंसं फार महत्वाचं स्थान नाहीये. म्हणजे नगण्य म्हणावं असं कमी स्थान आहे. मग त्यामध्ये उरतात कोण प्लेयर्स महत्वाचे मुंबई महापालिकेत? भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची, शिवसेना एकनाथ शिंदेची आणि मनसे. हे जर प्रमुख पक्ष असतील, तर भारतीय जनता पक्षाला कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेकडनं हिसकावून घ्यायची महापालिका मुंबईची. मागच्या वेळेला 2 जागांचा फरक होता दोघांच्यात 84 आणि 82 का 84 आणि 86 असा काहीतरी. 84 आणि 82 82 तर त्या 2 जागा 31 वरनं 82 ला आलं होते भारतीय जनता पक्ष. 51 वाढून. तर त्यामुळे भारतीय जनता नाही, पक्षात भाजपाचे 84 होते, 2 जास्त होते. 3182 झाले, शिवसेनेचे 2 जास्ती होते. म्हणून शिवसेनेचा महापौर झाला. महापौर पद त्यांनी त्यांना दिलं, दिलं नाही भाजपचे जास्त 82 होते. 82 होते. भाजपचे आणि यांचे 84 होते. 3182 झाले होते. तर त्याच्यामध्ये आता जर भारतीय जनता पक्षाला जिंकायची असेल महापालिका, तर त्यांना एकनाथ शिंदेबरोबर अलायन्स करणं भागच आहे. अजित पवारांच्या पक्षाचं तितकं स्थान नाहीये, तरीही त्यांना सामावून घ्यावं लागेल. कारण नवमल्लिकांचा भाग जिथे त्यांची मुलगी आमदार आहे, तिथे त्यांची काही ताकद आहे. त्यामुळे ते गमवायची गरजच नाहीये. त्यामुळे त्यांना अॅगनाइज करून वेगळं काढण्यापेक्षा त्यांच्याही मतांचा फायदा घेणं आणि अलायन्स म्हणून लढणं हे भारतीय जनता पक्षासाठी श्रेयस्कर आहे. हा झाला मुंबई महापालिकेचा विषय. ठाण्यामध्ये मुंबईमध्ये 8 महापालिका आहेत. त्या ठाण्यामध्येच पालघर, नवी मुंबई किंवा
मीरा भाईंदर, वसई विरार वसई मीरा विरार, भाईंदर आहे, नवी मुंबई आहे, अशा अशा कल्याण अनेक डोंबिवली आहे. कल्याण डोंबिवली आहे. तर ह्या सगळा विचार करतात तिथे एकनाथ शिंदेचं जे स्थान आहे आणि भारतीय जनता पक्षाकडे ठाण्यामध्ये पूर्वी राम कापसे, राम नाईक वगळले तर आता मोठा नेता नाही. जे आमदार संजय केळकर ते या कुवतीचे नाहीत की एका हाती पालिका निवडून आणू शकतील. त्यामुळे तिथे एकनाथ शिंदेचं काय म्हणणं आहे हे ऐकूनच निर्णय घ्यायला लागेल आणि हेच मुख्यमंत्री परवा म्हणाले, की एकनाथ शिंदे म्हणाले आपण एकत्र लढायचं तर एकत्र लढू, अन्यथा वेगळं लढावं लागेल. याचा अर्थ काय? तर तिथे एकनाथ शिंदेची मर्जी चालेल त्या अनेक भागांमध्ये. जिथे आता नवी मुंबईमध्ये गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांचं जे काही थोडंसं विळ्या भोपळ्याचं नातं आहे, त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष राजकारण खालच्या पातळीवर बघेल का काही लार्जर भूमिका घेईल हे येणाऱ्या काळात कळेल. पण मुख्यत्वे तिथे एकनाथ शिंदेचं म्हणणं जास्ती प्रिडॉमिनंटली पाहिलं जाईल. आणि पुण्यासारख्या जिल्ह्यामध्ये जो पवारांचा जिल्हा मानला जातो अनेक वर्ष, पण अजित पवारांची ताकद पिंपरी चिंचवडमध्ये खूप आहे. पण तिथे दोन्ही स्ट्रॉंग असल्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की आपण एकमेकांविरुद्ध लढूया, काही फरक पडत नाही. जे येईल ते बघू आणि नंतर एकत्र यायचंच आहे. आणि पुण्यामध्ये मात्र अजित पवार म्हणतील ते बघू, असं. पण भारतीय जनता पक्षाने महापालिका पुण्याची जिंकलेली आहे मागच्या वेळी आणि मी पुण्याचा असल्यामुळे मला हे माहीत आहे, की काँग्रेससारख्या विरोधी पक्षाकडे आज उमेदवार नाहीत अशी अवस्था आहे पालिकेच्या पातळीवर. कारण 3 किंवा 4चा प्रभाग केला, तर 4-4 जण एकत्र लढणं निवडणुकीचं एकूण अर्थकारण हे सगळं लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढण्याची ताकदच काँग्रेसकडे नाही मोठ्या प्रमाणात असं वाटतं. तिथे अजित पवारांची काही प्रमाणात आणि शिंदेची पण आहे. तर तिथे जर त्यांनी अलायन्स केला तर ते आउटराईट इलेक्शन धुतील अशा प्रकारची परिस्थिती आहे. तीच परिस्थिती वेगळ्या महापालिकांमध्ये आहे. त्यामुळे काही ठिकाणी ते एकत्र येतील, काही ठिकाणी वेगळे लढतील. म्हणून हे सगळे शीर्षस्थ नेते म्हणजे फडणवीस, अजित पवार किंवा एकनाथ शिंदे हे त्यांचे त्यांचे जिल्हे वगळता सर्व ठिकाणी असं म्हणतील, की स्थानिक नेतृत्वाला आम्ही देऊ. ते म्हणतील ते ऐकू. आणि हे इतकं सोपं आहे कारण शेवटी अल्टिमेटली निवडणुकीनंतर त्यांना एकत्रच यायचंय महापालिकांमध्ये सुद्धा. खुद्द मुख्यमंत्री असंच हो म्हणाले. आणि एक्झॅक्टली आणि ते यावंच लागेल ते अपरिहार्य आहे. त्यामुळे इतकंच त्या विधानाचा अर्थ आहे. बरोबर आहे. आपण आता येऊया शेवटच्या टप्प्याकडे आणि तो आहे अर्थातच ठाकरे बंधू. ठाकरे बंधूंची दिवाळीमध्ये पुन्हा एकदा भेट झाली आहे. अनेक भेटी झालेल्या आहेत त्याच्यापूर्वी त्यांच्या आणि आता या भेटींचं प्रमाण वाढत राहिलेलं आहे आणि कौटुंबिक देखील त्याला एक स्वरूप येत राहिलेलं आहे. म्हणजे यांच्या बहिणींनी त्यांना ओवाळलेलं आहे, त्यांच्या मातोश्रींनी यांना एकत्र आणलेलं आहे किंवा एकत्र बोललेले आहेत आणि एकमेकांचे म्हणजे ते चुलत बंधू त्यांची मुलं मावस भाऊ पण आहेत आणि हा ते चुलत सगळे भाऊ पण सगळे आहेत. सगळे सगळे ते एकत्र येऊन त्यांचं कौटुंबिक असं एक मिश्रण ज्याला आपण म्हणतो, हे असं ब्लेंडिंग ज्याला आपण म्हणतो, हे ब्लेंडिंग व्हायला लागलेलं आहे. ते अनेक वर्ष आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं. तर हे सगळं निवडणुकी आता ते एकत्र लढवणार हे तर आता म्हणजे जवळपास काळ्या दगडावरची रेघ आहे. सीट शेअरिंग मध्ये त्यांचं फारसं वाजणार नाही असं पण गृहीत धरूया आत्ताच्या घडीला, कारण त्या दोघांना त्या गोष्टीची आवश्यकता आहे. ह्या सगळ्याचा परिणाम मुंबई तुम्ही मगाशी म्हणाला त्याप्रमाणे मुंबई भाजपाला त्यांच्याकडून खेचून घ्यायची आहे. तर ह्या दोन्हीच्या ताकदी आणि समोर काँग्रेसचा पुन्हा एकदा भाई जगताप असं म्हणाले. म्हणजे एकदा प्रदेशाध्यक्ष म्हणून झाल्यानंतर पुन्हा वर्षा गायकवाड देखील त्याच्यावरती फारसं काही म्हटलं नव्हतं, पण आता भाई जगताप जे पूर्वी मुंबई भाजपाचे अध्यक्ष होते, त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्हाला दोन्ही ठाकरेंच्या बरोबर जायचं नाही, म्हणजे काँग्रेस त्यांच्याबरोबर जायला तयार नाही. अशा परिस्थितीमध्ये जर एका बाजूला महायुती राहिली आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस ठाकरे बंधूंच्या बरोबर नाही, तर जी काय परिस्थिती असेल ती नेमकी कशी असेल? आपण 2 गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत, की 2 ठाकरे भेटले आणि अनेक टीव्ही वाहिन्यांवरच्या दिवाळीच्या काळात अर्थातच नटून-थटून, सजून अँकरिंग करणाऱ्या महिला अँकर असतील किंवा पुरुष अँकर असतील, हिंदी, इंग्रजी सर्व माध्यमांचे, सर्व भाषातले. त्या सगळ्या वाहिन्यांवर त्या लोकांनी काहीतरी भयंकर अभूतपूर्व घडतंय अशा थाटात, या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे. इस वक्त की सबसे बडी खबर. इंग्लिशमध्येही तेच आणि काय सांगितलं, तर उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी गेले त्यांच्या मावशीचा किंवा काकूचा, कारण त्या मावशी पण आहेत, काकू पण आहेत. ते काकी म्हणतात मला वाटतं. तर काकी, काकी, मावशी ते काय आहे, त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना शुभेच्छा द्यायला घेत आणि आशीर्वाद घ्यायला घेते. तर आता ही त्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे. याचा अर्थ त्या वाहिन्यांकडे त्या घडीला अन्य कुठलीच बातमी नसणार. हे उघड आहे. म्हणूनच त्यांनी ती दाखवली. आता आपण राजकीय विश्लेषक किंवा राजकीय अंगाने त्याचा अर्थ काढायचा. आणि काही वाहिन्या सांगतात 8वी भेट आहे, 9वी भेट आहे, 10वी भेट आहे, 15वी भेट आहे. मला त्या आकड्यामध्ये फार रस नाही. महत्वाचं काय आहे, दोन्ही ठाकरे एकत्र येणं ही एकच घटना निवडणूक जिंकायला पुरेशी नाही. दोघांची ताकद कमी झाली आहे, दोघांना माहिती आहे. आणि ते माहिती असल्यामुळेच
पहिली भेट, दुसरी भेट, तिसरी भेट म्हणजे दहीहंडी फोडण्यासाठी 10 थर लावावे लागणार आहेत. पहिल्या थरात काय काम होणार नाही हे उघड आहे. म्हणून ती पहिली भेट, दुसरी भेट, तिसरी भेट, 5वी भेट हे सगळं केलं जातंय. ठीक आहे, इव्हेंट मॅनेजमेंट करण्यात राज ठाकरे पटाईत आहेत. माध्यमं दाखवतात, काही हरकत नाही. पण निवडणुकीमध्ये, राजकारणामध्ये हा टेम्पो बिल्ड करणं, नॅरेटिव्ह सेट करणं हे राजकीय पक्षांचं काम आहे. त्यांचा तो स्वार्थाचा प्रश्न असतो, फायद्याचा प्रश्न असतो. पण राजकारण फक्त आणि फक्त नॅरेटिव्हवर चालतं का? फक्त आणि फक्त हेडलाईनवर चालतं का? किंवा फक्त आणि फक्त गाठीभेटींवर चालतं का? तर नाही. मुळात राजकारण हे राजकारणासारखं करावं लागतं. आणि हे दोघंही भाऊ मूलतःच इतके बेभरवशाचे आहेत, हे त्यांनी वेळोवेळी सिद्ध केलंय. म्हणजे कधी बिनशर्त पाठिंबा, कधी बिनशर्त पाठिंबा, कधी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार, कधी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा, कधी सदू आणि दादू एकत्र, तर कधी दादू आहे तो भाजपच्या बरोबर निवडणूक पूर्व युती करून काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जातो मुख्यमंत्री पदासाठी. असे दोघंही बेभरवशाचे असल्यामुळे ते निवडणुकीपूर्वी जरी हम साथ साथ आहे असं दाखवत असले, तरी निवडणुकीनंतर एकमेकाला हम आपके है कौन असं विचारणार नाहीत याची खात्री जगात कोणी देऊ शकत नाही. ना ते दोघं देऊ शकतील. त्यामुळे आता असं काही झालं आणि उद्धव ठाकरे परत लांब गेले निवडणुकीनंतर फडणवीसांपासून, तसे राज ठाकरे आले फडणवीसांकडे तर काय करणार? उद्धव ठाकरे झाले तर काय करणार? काहीही होऊ शकतं त्यांचं. तर त्यांच्याबद्दल खात्री ते दोघंही देऊ शकत नाहीत आणि आपणही कोणी देऊ शकत नाही. त्यामुळे जे जे होईल ते ते पाहावे आणि चित्ते असू द्यावे समाधान. तर ते जे समाधान आपण चित्ते ठेवण्यासारख्या काही घटना नाहीत. ते आपल्याला निवडणुकीच्या निकालाबरोबर बघावं लागेल आणि त्याचं विश्लेषण करावं लागेल. त्यामुळे काँग्रेस आता तरी जे जे होईल ते बघावं लागेल. आता हे सगळे दोघं भावांचं पुन्हा एक इव्हेंट होत असताना, जसं भाई जगताप म्हणाले आणि तुम्ही सांगितलं, भाई जगताप कोण आहेत? तर काँग्रेसची जी पॉलिटिकल अफेअर्सची कमिटी आहे त्याच्यात त्या बैठकीत त्यांनी मांडलं. चैनीताला त्यांचे जे प्रदेश प्रभारी आहेत, म्हणजे काय ऑल इंडिया काँग्रेस कमिटी म्हणजे अखिल भारतीय काँग्रेस महासमितीकडनं महाराष्ट्रामध्ये एक निरीक्षक किंवा प्रभारी आणि इन्चार्ज म्हणून नेमले जातात. ते रमेश चैनीथला आहे आणि ते जुने मुरब्बी नेते आहेत काँग्रेसचे. त्यांनी जे मीटिंग घेतली त्याच्यामध्ये आम्ही असं सांगितलं, की आमच्या राज्यात आणि मुंबईतल्या अनेक नेत्यांचं हेच म्हणणं आहे, की आपण राज ठाकरेंच्या सोबत घेणं तर सोडा आता. आपल्या उद्धव ठाकरेंबरोबरही जायची गरज नाही निवडणुकीला. स्वतंत्र लढावं अशी आमची इच्छा आहे, असं भाई जगताप म्हणाले. दुसरीकडे वर्षा गायकवाडांनी तसंच विधान केलं, पण त्यांनी सांभाळून विधान करताना म्हटलं काय, तर लॉ अँड ऑर्डरचा विषय असतो आणि कायदा हातात घेणाऱ्या लोकांबरोबर जायचं का? म्हणजे राज ठाकरेंबरोबर. त्यांची मुख्य अडचण ही आहे, की राज ठाकरे मुस्लिमांच्या विरुद्ध बोलतात कायम. उत्तर भारतीयांची उत्तर भारतीयांच्या विरुद्ध बोलतात आणि ते वर्षानुवर्ष बोलतात. आज नाही बोलत आहेत. भाई जगताप जे म्हणाले आणि वर्षा गायकवाड जे म्हणाल्या, ते आत्ताच का म्हणाल्या हे महत्वाचं आहे. आणि त्याचं मुख्य कारण असं आहे, की बिहारच्या निवडणुका आहेत आणि बिहारमध्ये 2 टप्प्यात आता मतदान होणार आहे. ज्यावेळेला काँग्रेस राज ठाकरेंच्या बरोबर जाते महाराष्ट्रात, हे ओपनली चित्र तिकडे प्रचारात आणलं गेलं, तर सांगायला लागेल, की नाही अजून ते निर्णय झालेला नाहीये. आमच्या स्थानिक नेत्यांचा विरोध आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर गेलोय असं नाही. ही पळवाट राहावी म्हणूनच ही विधानं या 2 नेत्यांनी केलीत आणि ती पक्ष नेतृत्वाच्या संमतीनेच केली आहेत, असं माझं म्हणणं आहे आणि असा दावा आहे माझा. त्याचं कारण असं, की बिहारमध्ये राज ठाकरेंच्या बरोबर जर काँग्रेस महाराष्ट्रात जाते कळलं, तर त्यांची तिथली मतं कमी होऊ शकतात आणि तिथल्या महागठबंधनावर परिणाम होऊ शकतो. म्हणजे काँग्रेसची अवस्था वाईटच आहे तिथे बिहारमध्ये. ते काही फार स्ट्रॉंग पक्ष नाही. पण तेजस्वी यादवांच्या बरोबर काँग्रेस असताना राज ठाकरे महाराष्ट्रात इथं घेणं, हे तिकडे काळातलं लोढणं होऊ शकतं त्यांना, निवडणुकीतला विषय म्हणून. आणि नितीन गडकरी, फडणवीस यांच्यासारखे स्टार कॅम्पेनर जे भाजपचे त्यांनी बिहारसाठी निवडले, ते हे विषय नक्की बोलणार तिथे. आणि राज ठाकरेंच्या बद्दल मोदींनी जरी नाव घेऊन उल्लेख नाही केला तिथे, तरी गडकरी आणि फडणवीस ते नक्की बोलतील, आमच्या महाराष्ट्रात असं चालू आहे, राज ठाकरेंनी मारलं होतं बिहारी मुलांना. त्यांना काँग्रेस बरोबर घेऊन चालली आणि तुम्ही त्यांना मतं देणार का? तर हे बिहारी अस्मितेचा विषय आहेच ना तिथे. म्हणून राज ठाकरे आता बरोबर असणं परवडणारं नाही. म्हणून भाई जगताप आणि वर्षा गायकवाड बोलतायत आणि मी तुम्हाला जसं म्हणालो, उद्धव ठाकरे, राज ठाकरे निवडणुकीनंतर हम आपके है कोण म्हणू शकतात, तसं वर्षा गायकवाड आणि भाई जगताप सुद्धा आम्ही जरी असं मत व्यक्त केलं असलं मीटिंगमध्ये, आमचं जरी असं मत असलं, तरी पक्षश्रेष्ठींनी सांगितल्यामुळे भाजपला पराभूत करायला आम्ही उद्धव आणि राज ठाकरे यांच्या बरोबर जातोय, असं बिहारचं मतदान संपल्यानंतर म्हणतील, असा माझा अंदाज आहे. आपण बघूया. निश्चितपणे. मंडळी, एकंदरीतच राजकारण जितकं बेभरवशाचं आहे, तितकंच एकंदरीत आपल्या पद्धतीने ही जे काही विश्लेषण करतो आम्ही किंवा ही काही चर्चा करतो, ही चर्चा नेमकी कशा पद्धतीने करावं? कारण शेवटी माणसाच्या मनामध्ये जाऊन तर त्याच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे, हे तर आपण काय सांगू शकत नाही, हे तर काय आपण ठरवू शकत नाही. त्यामुळे जे समोर दिसतं आहे किंवा ज्याचा आतापर्यंतचा आमचा अनुभव आहे किंवा आतापर्यंत ती जी व्यक्ती आहे, राजकारणी व्यक्ती, ती कशी वागलेली आहे,
ह्याचा मागोवा घेतच आम्ही हे सगळं बोलत असतो. आणि त्यामुळे नेमकं बिहारच्या निवडणुकीपुरतं इथे ठाकरे बंधूंच्या बरोबर जाणार नाही काँग्रेस आणि नंतर जाईल की नाही जाणार आपल्याला माहिती नाही. त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीसांनी जसं महायुतीच्या संदर्भामध्ये विधान केलेलं आहे की महायुती आम्ही काही ठिकाणी करू, काही ठिकाणी करणार नाही, ते खरोखर करतील करणार नाहीत आत्ताच्या घडीला आपल्याला माहिती नाहीये. त्यामुळे जसजसा काळ पुढे सरकेल आणि जसजशा गोष्टी घडत जातील त्याप्रमाणेच त्यावरती बोलणं आणि अधिक ठामपणे बोलणं योग्य ठरेल. मात्र आत्ताच्या घडीला ज्या सगळ्या गोष्टी आमच्या समोर आलेल्या आहेत किंवा तुमच्या समोर आलेल्या आहेत त्याचे साधारणपणे राजकीय अर्थ काय होतात, त्याचं साधारण विश्लेषण काय होऊ शकतं हे सांगण्याचा प्रयत्न आम्ही ह्या आजच्या आमच्या एपिसोडच्या माध्यमातून केलेला आहे. आमचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आमच्या कमेंट सेक्शन मध्ये जाऊन तुमची कमेंट लिहा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.